की नाही वासुदेवामध्ये, वैर्यासी ही तेची दे, वैर्यांना सुद्धा मोक्ष देणारा हा परमात्मा आहे. याचा अवतार्य तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसे पात्रा पात्र, पै कैवल्या आईसे पवित्र वैर्याही दिधले, कैवल्या आईसे पवित्र वैर्याही दिधले. वैर्याला भगवंतांनी मोक्ष दिला की नाही? उदाहरणं खूप आहेत महाराज. पुत्रा आळविता अजामेळा आपण पेदेसे, परमात्म्यानं अजामेळाला मोक्ष दिला, वैर्याला मोक्ष दिला, म्हणजे रावणाला मोक्ष दिला. आता हा नाशिक जिल्हा आहे, याच्यात काय मी सांगणार आहे? रामप्रभूच्या पदस्पर्शानं पवित्र पुनीत झालेली ही भूमी आहे, पांडवाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे. मी काही जास्त बोलणार नाही. पण देवानी वैर्याला मोक्ष दिला. आता मग संतही वैर्याला मोक्ष देतात का? देतात महाराज. फक्त निकष मला पुढचा सांगायचा आहे. संत देवापेक्षा मोठे कसे? तर असं आहे, देव वैर्याला मोक्ष देतो, मोक्षच देतो, परंतु वैर्याला मोक्ष देताना दोन गोष्टी करतो. वैर्याला मारून मोक्ष देतो आणि त्याची कीर्ती जगात होत नाही. हो की नाही सांगा की? रावणाला भगवंतांनी मोक्ष दिला की नाही? दिला. नामदेवरायांचं जे मंदोदरी आणि रावणाचं संभाषण नामदेवरायांनी सांगितलेलं आहे, त्या संभाषणामध्ये आपण सर्वांनी वैकुंठवासी पठाडे बाबांच्या मुखातून ते ऐकलेलं असेल, आहे की नाही? ते मंदोदरी एक दिवशी मध्यरात्री उठली आणि मध्यरात्री उठून मंदोदरी बोले लंका नाथा. नामदेवरायांचे 5-6 अभंग आहेत तिथं. आणि महाराज म्हणायचे प्रमाण म्हणजे, मंदोदरी बोले रावणा प्रती, मी स्वप्न देखिले मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शळा सागर बांधिला. हो, मंदोदरी मध्यरात्री उठली आणि उठून मंदोदरीनं रावणाला उठवलं. म्हणे उठा उठा उठा, मी भयानक स्वप्न बघितलं. काय बघितलं स्वप्नात? दोघे धनुर्धर वीर वानर उतरून आले पैल सागर, एका परिस एकांगवीर नाना बडिवार बोलती. मी बघितलं म्हणे 2 तरुण वीर आहेत, बाकीची माकडं आहेत, आणि सगळ्यांनी लंकेवर स्वारी केलेली आहे. आणि मग मी कुंभकर्णाला रक्ताच्या थारोळ्यात बघितलं, मी युद्ध पेटलेलं बघितलं, आणि कपी मारिती राक्षस दळ संग्रामी प्रबळ भेडोनी, हे पाहिलं. उठा आणि ती रामाची सीता रामाला परत करा. एकांत होता. एकांतामध्ये माणसानं अत्यंत प्रिय व्यक्तीला आपल्या काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या तर वावगं नाही. गुह्यम आख्याती पृच्छती, गुह्यम आख्याती बोलावं आणि गुह्यम पृच्छती विचारावं, गुह्य गोष्टी सांगाव्या बोलाव्या. या दृष्टीनं रावण म्हणू लागला, मंदोदरी तुला काय वाटतं की राम इथे येतील, लंकेमध्ये युद्ध होईल, मी रामाशी युद्ध करताना सगळी लंका विध्वंस होईल? म्हणजे हो तेच वाटतंय मला, तर ती आधीच माहिती आहे. रामाच्या सामर्थ्यापुढं माझं सामर्थ्य काहीच नाही. मग तुम्ही सीतेला का चोरून आणलं? म्हणजे तुमच्यापेक्षा विभीषण शहाणा झाला की रामाची महिमा ओळखला आणि जाऊन शरण गेला. नामदेव महाराज सांगतात, रावण म्हणू लागला, काय बोलतेस? म्हणसी विभीषण शहाणा, परे तो महामूर्ख जाना, जाऊनी रामासी भेटला, परे रामची नाही झाला. राम झाला नाही, रामाजवळ गेला आणि लंका मागितली. पण मी तसा मूर्ख नाही, मी शास्त्राभ्यास केलेला आहे. मी जर पंचवटीला गेलो असतो आणि पाय धरले असते देवाचे, तर माझा कधीच उद्धार झाला. परंतु सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून रामाला इथं आणायचं होतं. पाय धरलो असतो तर राम लंकेला आले नसते. जरी लंकेला आले असते तर हे राक्षस सगळी पाया पडायला रामापुढे गेली नसती. पण आज विरोध करण्याच्या निमित्तानं का होईना, पण त्या रामाला मारायचंय, त्या रामाबरोबर युद्ध करायचंय, त्या रामाला येऊ द्या असं म्हणून रामाचं स्मरण अखंड यांना घडते. राम येतील युद्धामध्ये, समक्ष रामप्रभूच्या रूपाला हे लोक पाहतील आणि यांचा उद्धार होईल. हा माझा स्वार्थ आहे. पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता, परे सकळ कुळ उद्धरणार्था, सीता चोरूनी आणली. मला सांगायचं काय, भगवंतानी रावणाला मोक्ष दिला. पण रावणाला जरी मोक्ष दिला असला तरी रावणाला जिवंत ठेवून मोक्ष दिला का मारून मोक्ष दिला? हो, मारून मोक्ष दिला. आणि रावणाची कीर्ती झाली का अपकीर्ती झाली? हो, अपकीर्ती झाली. असं कुठं आपण पुतनेला भगवंतानी मोक्ष दिला की नाही? अहो बकियम स्तन काल कुटम जिघांसया पाय यदप्य साधी,
उद्धवाच्या मुखामध्ये तृतीय स्कंदामध्ये शुकाचार्य हा श्लोक घालतात. म्हणे जो यशोदेला मोक्ष दिला तोच मोक्ष भगवंतांनी पुतनेला दिला. पण पुतनेची कीर्ती जगात झाली का? किती जरी माणसं पुतनेची स्तुती करत असले तर आपल्या लेकीचं नाव पुतना नाही ठेवी का? असं कुठं वाचलंय आपण? पुतना ब्युटी पार्लर, पुतना रेस्टॉरंट, असं काही वाचलंय कधी? का वाचलं नाही? कारण देवाने पुतनेला मोक्ष दिला, पण मारून मोक्ष दिला. आणि मारून मोक्ष देऊनच्या देऊन अपकीर्ती झाली. म्हणजे स्वरूपाच्या दृष्टीनं त्यांचं कल्याण आहे, पण व्यावहारिक दृष्टीनं मात्र त्यांची कृतार्थता साधली नाही. या दृष्टीनं विचार केला तर देवाचा अवतार्य श्रेष्ठच आहे, पण संतांचा अवतार्य याच्यापेक्षा मोठा आहे. कसं मोठा आहे हो? नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायला तो यवन आला, पण नाथ महाराजांनी त्याला मारलं का हो? मारलं नाही, मुक्त केलं. पण न मारता मुक्त केलं एक, आणि प्रसाद दिला म्हणजे त्याची कीर्ती केली दोन. निळोबराय वर्णन करतात. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला. यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. निळोबराय वर्णन करतात की यवन नाथ महाराजांच्या अंगावर येऊन थुंकला, पण प्रसाद देऊन महाराजांनी त्याला मुक्त केलं. कमी करू नका. यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. महाराज बोलतात की नाही, प्रसाद देवनी मुक्त केला. नारदांच्या प्रसंगातला जीवनातला प्रसंग सर्वांना ज्ञात आहे. वाल्या कोळी नारदांच्या चरणावर मस्तक ठेवायला आले होते का? मग कशासाठी आले होते? विरोध भाव घेऊनच आले होते. पण नारदांनी त्याला मारलं नाही, मुक्त केलं. आणि नुसतं मुक्त केलं नाही तर जगतामध्ये ख्याती झाली. आणि प्रभू रामचंद्राने त्यांनी सांगावं तसं वागावं असं जीवन जगाला प्राप्त झालं. सांगण्याचा हेतू हे संतांचा अवतार्य म्हणजे गुणाच्या दृष्टीनं संत देवापेक्षा मोठे आहेत, स्वरूपाच्या दृष्टीनं संत देवापेक्षा मोठे आहेत, कार्याच्या दृष्टीनं संत देवापेक्षा मोठे आहेत. कार्याचा विचार केला तर देव अवताराला येतून 3 कार्य करतो. काय काय करतो? परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम, धर्म संस्थापनार्थाय. पण संत जेव्हा या इहलोकात अवताराला येतात तेव्हा 3 कामं करतात का हो? 3 नाही, 6 कामं करतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. काय काय वाढवलं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि नाम विठोबाचे. म्हणजे देवाचं कार्य 3 कक्षेत चालतं, संतांचं 6 कक्षेत. कार्यत्व अवच्छेदकानं संत मोठे आहेत. देवाची जर कृपा झाली तर देव काय करतो? मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहम वंदे तमहम वंदे परमानंद माधवम. भगवान बोलतात गीता स्तुतीमध्ये, आपण बोलतो की नाही, मुकम करोति वाचालम. मुका बोलायला लागतो ही देवाची कृपा आहे. आणि लंगडा पर्वत चढायला लागतो ही देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेचा हा प्रभाव आहे. आता जरा पुढे चला. संत जेव्हा कृपा करतात तेव्हा मुका बोलतो असं नाही, पशु बोलतो. आणि नुसतं बोलतो असं नाही, वेद बोलतो. हा फरक आहे. मुका फक्त बोलतो आणि ज्ञानोबराय कृपा करतात तेव्हा रेडा बोलतो, तेही वेद बोलतो. रेड्यामुखी
मुखी वेद बोलविला रे मुखी वेद बोलविला मुखी वेद बोलविला मुखी वेद बोलविला गर्वदी जानता हरविला गर्वदी जानता हरविला गर्वदी जानता हरविला गर्वदी जानता हरविला क्रांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधका समायवा दर्शने सर्वभूते सुखरूपा ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखरूपा ज्ञानोबा माझा साधका समायवा दर्शने जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा अकारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी परमश्रद्धेय सद्गुरु श्री कृष्णाजी माऊली महाराजांच्या कृपाछत्राखाली आदरणीय
हरिभक्तीपरायणी परमश्रद्धे श्री यशोदा अक्का यांच्या आशीर्वादाने सर्व सोळुंके परिवाराच्या वतीनं वैकुंठवासी गुलाब कोरबाई सोळुंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबाप सर्व विद्वज्जनांच्या उपस्थितीमध्ये अनेक भजनप्रेमी वारकरी प्रेमी संप्रदाय प्रेमी सर्व गुणीजन मंडळींच्या उपस्थितीमध्ये व सर्व माऊली परिवार आपला हा त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता सगळ्यांची नावं काही मला परिचित नाही, सगळ्यांप्रती अत्यंत हृदयातून आदरभाव व्यक्त करतो. खरं तर ज्यांची आत्ता आपण पहिली चाल ऐकलेली आहे हे दोन्हीही महापुरुष आदरणीय श्री निवृत्ती बाबा आणि आदरणीय श्री कुंदन महाराज, सर्वच गुणीजन मंडळी, सर्व कलाकार मंडळी, संप्रदायावर निष्काम निष्ठावंत प्रेम करणारी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा एक दिवसीय उत्सव आणि या उत्सवातील आजची ही कीर्तन सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्व परिवाराच्या प्रेमातून आणि याच परिवारात परमार्थावर विशेष निष्ठा ठेवणारे हरिभक्तीपरायण नरेंद्र बुवा ज्यांच्या आजीचं हे पुण्यस्मरण आहे आणि ज्यांनी आम्हाला जास्त आग्रह केला येण्यासाठी, इकडून नरेंद्र बुवा आणि इकडून दीनानाथ बाबा, या दोघांचा जरा जास्त आग्रह झाला नाही तर एवढ्या दूरवर प्रवास करत येणं, जवळपास 550 किलोमीटर आमच्या गावापासूनचं हे अंतर आहे. एवढा मोठा प्रवास करून येणं हे काही इतकं पारमार्थिक दृष्टीनेही काही साधून नेणार आहे अशातला काही भाग नाही. कारण 2 तासाची सेवा 15 तासाचा प्रवास असं होतं ते. परंतु महाराजांचा दोन्ही महापुरुषांचा इतका आग्रह झाला की त्यांच्या प्रेमामुळं तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या दर्शनाचा लाभ. खरं तर सर्व या माऊली परिवारातून माऊलींचं जीवन काय असेल हे प्रत्यक्ष दृष्टीला दिसू लागलेलं आहे. प्रत्येक वारकरी आपला वारकरी पोशाखामध्ये आहे. किती आनंद वाटतो महाराज, वारकरी पोशाखात वारकरी पाहिला की आनंद वाटतो. माता माऊलीनं पदर घेतली होती जशी गोड दिसावी तसं वारकरी अशी दिसू लागली की आनंद वाटतो. आमच्या परिसरात थोडंसं वातावरण बदलू लागलंय. इकडं असे हे महापुरुष आपल्या परिसराला लाभले म्हणून हा सगळा परिसर संप्रदायाच्या या पवित्र एका गरिमेमध्ये आपण सर्वजण आपल्या जीवनाचा काल सार्थक करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ मला झालेला आहे. त्यानिमित्तानं तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. तर जरा खुलं करा, असं दाबतोय आवाज. सकाळचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य रागरसिक श्री तुकोबारायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय तुम्हा सर्वांना उपदेश करतात. महाराजांचा उपदेश आहे की बाबा नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. थोडा खुला करा आवाज, असा दाबून येऊ लागलाय आवाज. स्टुडिओ पद्धतीत नका, ज्ञानोबाच्या तळावरच्या पद्धतीत करा. तुकोबाराय सांगतात नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. का बरं महाराज? त्याचं कारण असं आहे की हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा प्राप्त होणारा नाही. इतका सुंदर मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि अशा या पवित्र मनुष्य जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी तुकोबाराय सांगतात आयुष्याचा नाश बाबा करू नका, नका करू नाश आयुष्याचा. पण महाराज तुम्ही अभंगाची सुरुवात केली, आता तरी पुढे हाची उपदेश, वर वगैरे काही लावलं असेल तर कमी करा, इथले आवाज द्या, त्यांना सुद्धा ऐकू जाईल का नाही याची काळजी करू नका.
तुमच्या ह्यानं करा, आम्ही म्हणालो म्हणून तसं तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. नाही काय होतं ते सांगू लागलं की मग त्यांना अडचण होते. नका करू नाश आयुष्याचा, तुकोबाराय बोलले आयुष्याचा नाश करू नका. पण महाराज तुम्ही उपदेश शब्द करताय, तुम्ही एवढे मोठे आहात का? तुकोबाराय म्हणले बाबा तसं वाटत असेल तर पाया पडतो. सकाळांचे पायी माझे दंडवत, सगळ्यांच्या पायाला लागून माझी विनंती आहे, आयुष्याचा नाश करू नका. मग महाराज आयुष्याचा नाश होऊ नये, आयुष्य निरर्थक जाऊ नये, यासाठी आम्ही काय केलं पाहिजे हो? तुकोबाराय बोलतात आपुला आली चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा, अंतकरण शुद्ध करा, मनाला शुद्ध करा, असा तुकोबारायांचा आग्रह आहे. मग मन कशानं शुद्ध होईल? त्यासाठी जे जे पर्याय करावे लागतील ते करणं म्हणजे चित्त शुद्ध करण्याचा हा पर्याय आहे. आपुला आली चित्त शुद्ध करा. आणि मग शुद्ध चित्त झालं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं का? तुकोबाराय बोलले नाही. एकदा अंतकरण शुद्ध झालं की तिथून खरा परमार्थ सुरू झाला. म्हणून हितते करावे देवाचे चिंतन, आधी चित्त शुद्ध करा मग चिंतन करा. थोडक्यात बोलायचं झालं तर आपण शेतामध्ये पेरणी करतो. पेरणी जवळपास जून मध्ये करतो, पाऊस पडेल त्या पद्धतीनं करतो. पण उन्हाळ्यामध्ये माणसं नांगरण करतात. इकडे आता शब्द वेगळे असतील काही माहिती नाही, कारण भाषा वेगळी आहे इकडची. मग बाबा सांगत होते नंदू बाबा, ते म्हणे इकडचं सगळं वेगळंच आहे म्हणजे भाषेच्या बाबतीत. त्यामुळे शब्द वेगळा वेगळा असू शकतो, नावही वेगळी वेगळीच आहे तिकडे, परिसर वेगळा आहे. जरा ही गुजरातची सावली आपल्या या परिसरावर थोडीशी पडलेली आहे, त्यामुळं कदाचित हा भाग असेल किंवा खानदेशाचाही भाग आहे, त्यामुळे होतं असं. नांगरण करतो, कुळवतो आपण, आमच्याकडे कुळवणं म्हणतात त्याला. उन्हाळी मशागत करतो. कशासाठी करतो हो? खरं तर उन्हाळी मशागत केली म्हणजे काही शेतात काही रास निघणार आहे अशातलाही भाग नाही, पण तरी माणसं उन्हाळी मशागत करतात. कशासाठी करतात? तर त्याचं उत्तर एवढंच आहे की केलेली पेरणी लगेच उगवावं, त्याला अडचण होऊ नये यासाठी उन्हाळी मशागत आहे. या न्यायानं जर विचार केला, उन्हाळी मशागत कशासाठी आहे? पेरणी केलेली त्याला गवताची अडचण होऊ नये, म्हणजे रान स्वच्छ करणं हे आधी महत्वाचं आहे आणि त्यानंतर पेरणी ही महत्वाची आहे. या न्यायानं जर विचार केला तर चित्त शुद्ध करणं म्हणजे उन्हाळी मशागत आहे, आणि मग हितते करावे देवाचे चिंतन ही पेरणी आहे. करून या मन एकविध, एकविध भावानं देवाची भक्ती करावी, एकविधतेनं देवाची भक्ती करावी, अंतरंग निष्ठेनं भगवंताची भक्ती करावी. तुकोबाराय सांगतात एवढं करा. आणि महाराज अजून काही उपदेश करायचं का? तुकोबाराय म्हणले बस झालं आता फक्त करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे, सकळांचे पायी माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. बोलून झालं, सांगून झालं, आता करणं राहील. हजारो वर्षापासून ऋषी मुनी सांगत आले, आपल्या संतांनी सांगितलं शेकडो वर्षापासून, सगळं सांगून झालं. आपल्या परिसराला माऊलींनी जवळपास 50-60 वर्षापर्यंत सांगून झालं, आता करणं राहिलेलं आहे. म्हणून करा, काय फार शिकवावे, सकळांचे पायी माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. असा एक अत्यंत महत्वाचा जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. अभंग सर्वांच्या परिचित आहे. पुण्यस्मरणाचं हे कीर्तन, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे तर कुठला तरी उपदेशपर अभंग घ्यावा असा एक सामान्यतः नियम आहे. तसा काही लिखित नियम नाही. तुकोबारायांनी कुठल्याच अभंगाच्या पुढं कंसात असं लिहिलं नाही की हा अभंग पुण्यतिथीला घ्यावा, हा अभंग बीजेला घ्यावा, हा अभंग 6व्या दिवशी घ्यावा सप्ताहाच्या, हा अभंग 7व्या दिवशी घ्यावा, हा अभंग पहिल्या दिवशी घ्यावा, असं काय. एकदा राऊत बाबांना कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी फोन केला, म्हणे बाबा माझं 10व्याचं कीर्तन आहे, मी कुठला अभंग घेऊ? तर बाबा म्हणे तुकोबारायांनी असा कुठलाच अभंग केला नाही की 10व्याला हा अभंग घ्या आणि 10व्या जेवणाला हा अभंग घ्या. सांगण्याचा हेतू असा काही लिखित बंधनाचा विषय नाही, परंतु एक सामान्यतः एक रूढ परंपरेच्या दृष्टीनं उपदेशपर अभंग पुण्यस्मरणाला घ्यावा हा एक सामान्यतः नियम आहे. या दृष्टीनं हा उपदेशपर अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आपण सेवेकरिता निवडलेला आहे.
अभंगाचा अगदी संकल्पित वेळेत विचार करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तशी आपली वेळ 9 ते 11 आहे, पण आता मला वाटतं 11:15 वाजले त्यामुळं थोडंसं पुढं गेलं तर काही सगळ्यांची अडचण नाही, जास्त पुढं नाही जायचं, पण अगदी संकल्पित वेळेत सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा आपण प्रयत्न करूया। जगद्गुरु तुकोबारायचा त्या निमित्तानं अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। पुण्यस्मरणाचा हा उत्सव आहे। गृहस्थी जीवनामध्ये 6 कर्म सांगितलेले आहेत। कर्माची परंपरा आहे। 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी सुद्धा नित्य नैमित्तिक आदी आदी कर्माचा विचार केलेला आहे। त्यामध्ये नैमित्तिक कर्मामध्ये येणार माता पित्याचं पुण्यस्मरण साजरं करावं हा नियम आहे। जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाचं पोषण करावं, सांभाळ करावा, आणि ज्या वेळेला त्यांचं वैकुंठ गमन होईल त्यावेळेला त्यांचं पुण्यस्मरण करावं असा शास्त्रानं घालून दिलेला नियम आहे। बरेच लोक जिवंत मायबापाला सांभाळत नाहीत, पुन्हा उत्सव। संतांना हे मान्य नाही। कमीत कमी कबीरदास तरी याच्यावर चांगला प्रहार करतात। जिंदा बाप को रोटी न देवे, मर्याबाद पछतयु, थोड़ा सा टुकड़ा घर पर डाला, कव्य को बाप बनइयो, अंधेरी दुनिया भजन बिना कैसी करियो। कबीरदास जी सांगतात, जिंदा बाप को रोटी न देवे, मर्याबाद पछतयु, जिवंत बापाला सांभाळत नाही, मेल्यावर गाव जेवण, आणि मग पिंड तयार करतो, घरावर ठेवतो, कावळ्यानं पिंड शिवला की म्हणतो बाप जेवला, कव्य को बाप बनइयो। हे करू नये का? हे तर केलंच पाहिजे। शास्त्रानं आपल्याला हे विहित कर्म म्हणून सांगितलेलं आहे, त्यामुळे या गोष्टी तर केल्याच पाहिजे, पण ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, याचा बेस कमी साधतंय का बघा। हरी, इथला आवाज वाढवा ना जरा, मागूनच आवाज येतोय पण इथून येत नाही। हरी, हा असा शार्प करा आवाज। हरी हरी, हा कुठवर आलं आपलं? मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी। आपण सगळे वारकरी आहोत, आणि वारकऱ्याचं आराध्य दैवत कोण आहे? कुठला डोंगरातला, इकडचा तिकडचा नाही, वारकऱ्याचा आराध्य आहे तो परमात्मा श्री पंढरीनाथ। तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्तगोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठल कुळीचे दैवत। भक्ताचं कुळदैवत आहे, वारकऱ्याचं कुळदैवत आहे परमात्मा श्री पंढरीनाथ। आणि परमात्मा श्री पंढरीनाथ पंढरपूरला कशासाठी आले? तिथं काय विधानसभा लढवायची होती का देवा? पुंडलिकासाठी देव आले की नाही? काही हरकत नाही बरं का, प्रमाण दिले तरी, म्हणजे असं काही वाटून घेऊन, पण परमात्मा श्री पंढरीनाथ तुमच्या आमच्यासाठी आले नाही। त्यांना काही तिथं लोकसभा विधानसभा लढवायची होती असंही नाही, त्यांना काही तिथं कुणाची सोयरीक करायची होती असंही नाही। ते आले ते फक्त पुंडलिकासाठी आले की नाही? पुंडलिकाची भेटी परब्रह्मालेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। परमात्मा श्री पंढरीनाथ पंढरपूरला पुंडलिक रायासाठी आले। एकनाथ महाराज वर्णन करतात की नाही, हरी वैकुंठ सांडोनी सांडो, हरी वैकुंठ सांडोनी सांडो, आला अंधरिका लागो